पण चेहऱ्यावरती एकही लकीर नाही की आता आपल्याला फाशी होणार आहे आणि काही वेळातच आपला मृत्यू देखील होणार आहे। उलट भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या मुखामध्ये छत्रपती शिवरायांचं गीत होतं, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन कर झांसी वाली मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। अरे भगतसिंग हसत हसत फासावरती गेले, जे भगतसिंग शीख समाजामध्ये जन्मलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, या देशाची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं। छत्रपती शिवाजी महाराजांवरती मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषेमधून 3-3 तास व्याख्यान करणारा या जगामध्ये एकच व्याख्याता झाला, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। अरे भारतातच नाही, भारताच्या बाहेर जर शिवचरित्र कोणी पोहोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, धर्मनिरपेक्ष राजा होता। प्रत्येक धर्मामधील वेगवेगळे अनेक लोकांनी छत्रपती शिवाजींना मानलेले लक्षात घ्या। जगाच्या पाठीवरती असा दुसरा राजा परत जन्माला येणं शक्य नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलं की एखादा महापुरुष अनेक पिढ्या गेल्यानंतर जन्माला येत असतात, त्यातले छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु शहाजी राजे आणि आऊसाहेब जिजाऊ। आपल्याला माहित नसेल, तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना खोदकाम करत असताना 7 सोन्याचे रांजण त्या ठिकाणी सापडले होते आणि ते सोन्याचे मूर्ती त्या रांजणामध्ये होत्या। मी नामदेवराव जाधव यांचं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये मला हा संदर्भ सापडला की छत्रपती शिवाजी महाराजांना जे 7 रांजण सापडले हे सापडले नव्हते, हे रांजण होते शहाजी राजांनी विजापूर मध्ये जे सोने मिळवले होते, ते सोने जर डायरेक्ट स्वराज्यामध्ये पाठवले असते तर ते पकडले जाऊ शकत होते, म्हणून त्या सोन्याला वितळून त्या सोन्याच्या मूर्ती तयार करून त्या स्वराज्यामध्ये पाठवल्या जात होत्या। आणि लोकांचा भरोसा जिंकण्यासाठी रायगडाचं तोरणागडावरती खोदकाम चालू असताना ते 7 रांजण त्या ठिकाणी पुरण्यात आले, कारण त्यावेळेस लोकांचा देवावरती जास्त विश्वास होता। हाच विश्वास राजांना जिंकायचा होता। खोदकाम करत असताना ते 7 रांजण मूर्ती असणारे रांजण त्या ठिकाणी सापडले आणि लोकांना अशी भावना झाली की ज्या अर्थी या ठिकाणी सोन्याचे रांजण सापडले, हा देवीचा कौल आहे, हा महादेवाचे दिलेला कौल आहे, हा कौल वगैरे काही नव्हता, हे मानसशास्त्र होतं माझ्या शहाजी राजांचं। अरे शहाजी राजे जरी आदिलशाहीमध्ये असले तरी शहाजी राजांचं सर्व लक्ष स्वराज्याकडे होतं, कारण छत्रपती शिवबांना, जिजाऊंना भगवा ध्वज, राजमुद्रा आणि निवडक सैन्य देऊन या ठिकाणी पाठवलं होतं, ते एवढ्यासाठी की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे, रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, आणि ते स्वराज्य माझ्या राजाने या ठिकाणी निर्माण केलं। अंधश्रद्धेला लाथ मारणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अरे ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, उजाड झालं होतं पुणे, आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने गाढवाचा नांगर या पुण्यावरती फिरवला होता आणि शाप दिला होता, जर कोणी या मातीमध्ये शेती केली तर त्याचा वंश बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या काळात लोक बापाला भेट नव्हती पण शापाला खूप भेट। सर्व लोक निघून गेले होते, 12 मावळामध्ये सर्वत्र पांगले होते। ज्यावेळेस राजा या मातीमध्ये आला, ती पहार, तुटलेली चप्पल, थोटकी किरसुनी,